bitch. It's Omi Remix. जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो CapCut ॲप ओपन झाल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं। ॲड झाल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला असं बरं क्लिक करून पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला अशा प्रकारे हे सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला बॅक घ्यायचं। बॅक झाल्यानंतर असं परत व्हिडिओ लेअरला सिलेक्ट करून असं परत आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे बीट टू आल्यानंतर इथून जे आपल्याला फ्लॅट करून घ्यायचे। असं परत आपल्याला पुढे जायचं आहे। असं परत पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला असं परत इथे बीट 3 भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर आपल्याला जे आहे स्प्लिट करून घ्यायचे। वगैरे आपल्याला जे आहे पुढे जायचे। पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला फ्लॅट करून घ्यायचे। त्यानंतर जे आहे पुढे आपल्याला असं प्रकारे बीट 5 वरतून आपल्याला स्प्लिट करून घ्यायचे। तसंच प्रकारे आपल्याला पुढे जाऊन पुन्हा आपल्याला असं प्रकारे फ्लॅट करून घ्यायचे। तर मित्रांनो असं प्रकारे सर्व लेअर स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला जे आहे असं प्रकारे 2 बोटांनी झूम करायचे। झूम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला फर्स्ट लेअरला क्लिक करून आपल्याला जे आहे आता उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला जे रिप्लेसवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल तो अशा प्रकारे आपल्याला ते ॲड करून घ्यायचा आहे। ॲड झाल्यानंतर आता अशाला जे आहे त्याच्यावर 2 बोटांनी झूम करून घ्यायचं आणि मित्रांनो अशाच प्रकारे जे सर्व फोटो असतील ते आपल्याला बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो फोटो जे आहे ते बीटनुसार ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे अशा प्रकारे ते 2 बोटांनी असे झूम करून घ्यायचं। झूम झाल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथून जे आहे ॲनिमेशनवरती जाऊन रॉक वर्टिकली हाय इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ 0.2 सेकंद ठेवून इथून डन करायचे। त्यानंतर पुढे जायचे। पुढे गेल्यानंतर आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हाय इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा लेंथ 0.2 सेकंद ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जे आहे पुन्हा रॉक वर्टिकली हाय इफेक्ट ॲड करून सुद्धा लेंथ मित्रांनो 0.2 सेकंद ठेवायचे। तशा प्रकारे पुढे जाऊन आपल्याला जे पुन्हा रॉक हॉरिझॉन्टली हाय इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा लेंथ जे आहे 0.2 सेकंद ठेवायचे। त्यानंतर जे आहे आपल्याला पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे आहे आता कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर आता इथे आपल्याला पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। ह्याची ड्युरेशन असेल ते मित्रांनो फुल करून घ्यायचे। त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जे आहे पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे। त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जे स्वे आउट हा इफेक्ट ॲड करायचे। त्याचीसुद्धा लेंथ फुल करून आपल्याला जे आहे पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे तिथून स्लिप अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करून ह्याची सुद्धा लेंथ मित्रांनो 0.6 सेकंद ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊन जे आहे आपल्याला आता आपल्याला इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो 1.1 सेकंद ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊन जे आहे आपल्याला आता ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे आहे रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो 0.6 सेकंद ठेवायचे। त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो 0.9 सेकंद ठेवून डन करायचे। त्यानंतर पुढे जाऊन जे पुढच्या फोटोवरती जायचं। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून आपल्याला जे आहे आता इथे डिस्टॉर्ट आणि स्ट्राइच हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची लेंथ मित्रांनो फुल ठेवून घ्यायचे। त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। इन ॲनिमेशनवरती जाऊन रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करायचे। त्यानंतर जे आहे पुढच्या फोटोवरती जायचे आणि इथून जे आहे शेक झूम हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ मित्रांनो 0.5 सेकंद ठेवायचे आणि त्या मागच्या फोटोचे मित्रांनो 0.6 सेकंद इथून डन करून घ्यायचे। त्यानंतर जे आहे स्टार्टिंगला यायचे। स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे इथून डायमंड झूम हा इफेक्ट आपल्याला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत खालीच भेटून जाईल मित्रांनो। असं प्रकारे खाली भेटून जाईल। त्यानंतर डन करायचे। डन झाल्यानंतर ह्याची ड्युरेशन मित्रांनो जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे जे आहे ते 3 सेकंदपर्यंत ठेवून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करून साईज जे आहे ते मित्रांनो पूर्ण हाय करायचे। इन्स्टंटसाठी पुन्हा सुद्धा हाय करायचे। त्यानंतर स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला ते 30 ठेवून इथून डन करायचं। डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते फोटोच्या थोडंसं एकदम पुढे यायचे। पुढे आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जायचे। त्यानंतर आपल्याला इथे खाली फ्लेम विंग्स हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे डन झाल्यानंतर ह्याची ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे। अशा बरोबर ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून तिथून जे आहे त्याची स्पीड मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे 35 ठेवून घ्यायचे। डन करायचे। डन झाल्यानंतर
आता आपल्याला हा एक फोटो सोडायच्या नंतर पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला जे आहे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत खाली आपल्याला घोस्ट नावाचा हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर डन करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि स्पीड जे असेल ते मित्रांनो 60 ठेवून घ्यायचे आणि ह्याचा कलरसुद्धा तुम्हाला चेंज करायचा असेल तर इथून जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे ह्याचा कलर जे आहे ते चेंज करू शकता. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर असं बरं पुन्हा स्टार्टिंग लेवल पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून फ्लॅटच्या कॅटेगरीत जायचं. फ्लॅटच्या कॅटेगरीत गेल्यानंतर मिरर 3 लेअर्स हा इफेक्ट ॲड करून इथून डन करायचं. डन झाल्यानंतर ह्याची सुद्धा ड्युरेशन मित्रांनो फोटो ठेवून इथून डन करायचं. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर ह्याचे 0 करायचे आणि वर्टिकल जे असेल ते मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने असं वगैरे इथून ठेवून घ्यायचं आहे. It's only remix. डन करायचं. डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लोनच्या कॅटेगरीत जायचे आणि इथून जे आहे ते डोपेलेंगर हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे आहे ते तुम्ही फक्त ह्याची स्पीड जी असेल ती मित्रांनो आपल्याला 20 ठेवून 30 ठेवून घ्यायची. त्यानंतर जे डन करायचं. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे पुन्हा बॉडी इफेक्टवरती जाऊन आपल्याला क्लोनच्या कॅटेगरीत जायचे. क्लोनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट ॲड करून डन करायचा आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची इंटेन्सिटी पूर्ण हाय करायची आहे. रेंज जी असेल ते मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे 30 ठेवून घ्यायची. त्यानंतर डन करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून आपला क्रिएट झालेला आहे. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथून जे आहे ते आपल्याला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला